करा. केशव. केशव बॉलिंग. 9+4. बोल.
4 बॉल 18 धावा. आणि समीर उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवला चेंडू 1 रनासाठी. 5 बॉल 19. सँडीसाठी 2 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय अक्कीकडून. आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू 2 रनासाठी. उत्कृष्ट अशी बॅटिंग बनेकडून. 100 लागू का? 3 ओव्हर 21 धावा. आणि हे शेवटचं शतक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत मांडा. सामना करतील नितेश, संतोष. पहिला चेंडू आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चांगली फिल्डिंग शिवाकडून. आणि हा निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतात आपल्या संघासाठी. नो बॉल आणि 1 धाव. 1+1. 23 धावा 1 चेंडू. सामन्यामध्ये व्यत्यय. आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू आणि काहीशी गचाळ फिल्डिंग केशव यांच्याकडून. 2 रनासाठीचा हा फटका. धाव संख्या झाली आहे 25. 2 बॉल 25 धावा. उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवला चेंडू 2 रनासाठी. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतायत नितेश आपल्या संघासाठी. 27. धाव संख्या झाली आहे 27. चेंडू झाले 3. सँडी जागा पकडा. 3 बॉल 27. आणि हा नो चेंडू आणि तेवढाच उत्कृष्ट अशा पद्धतीचा फटका मारण्यात आलाय 4 रनासाठीचा. धाव संख्या झाली आहे 32. धाव संख्या झाली आहे 32. ओय जबरदस्त अशा पद्धतीचा बॉल इथे पाहायला मिळाला. काही कळालं नाही त्यामध्ये. आणि चार बॉल 32 धावा. वेल जज. आणि या 2 धावा. 4:34. चांगल्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरसावत नेली आहे नितेश यांनी आपल्या संघासाठी 1 साइडेड. आणि हा चौथा बॉल घेऊन आणि नो. धावसंख्या झाली आहे 35. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन नितीन आपल्या संघासाठी करतायत. नो. आणि अजून एक 37 धावसंख्या झाली आहे. जबरदस्त बॅटिंग नितेश यांच्याकडून आपल्या संघासाठी. 2 बॉलवर अजून शिल्लक आहेत. आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीचा 1 धाव. धावसंख्या झाली आहे 38. 5 बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे. 38. शेवटचा चेंडू आपल्या संघासाठी घेऊन येतात मांडा. आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू 2 रनासाठी. 40 धाव संख्या झालेली आहे. जबरदस्त बॅटिंग नितेश यांच्याकडून. 40 धाव संख्या झाली आहे. जिंकण्यासाठी 41 रनाची आवश्यकता 4 षटकांमध्ये. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. ज्यादा घ्या. अच्छा कंट्रोल रखा था. पहिला षटक घेऊन येत आपल्या संघासाठी कॅप्टन सदासित. सामना करतील ओमकार. आणि पहिला बॉल वाईड. दुसरा चेंडू आपल्या संघासाठी. आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू. अंपायर कॉल. 1 रन. 1 बॉल 2 रन. पहिला वाईड आणि 1 चेंडू 2 धावा. सामना करतील ओमकार. उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू
प्लीज अंपायर्स कॉल. अंपायर कॉल. 4 बाउंड्री. अंपायर चौका. 2 बॉल 6 धावा. ओ उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू. निर्धाव चांगली बॉलिंग त्याच्याकडून. 3 बॉल 6 आणि हा डॉट बॉल. 4 बॉल 6 धावा. 4 झाले. 4 पहिला वाईट. 4 बॉल झाले. 4 झाले. 2 डॉट आले. 2 डॉट. 2 डॉट आले. 1 चौका गेला. 4 बॉल झाले. 4 बॉल 6. ओ आणि वनडी. 7 धावा. 5 चेंडू. शेवटचा बॉल. धावसंख्या झाली आहे 7. 5 बॉल 7 धावा. शेवटचा चेंडू. सामना करतील ओमकार आणि हा उत्कृष्ट पद्धतीने 2 धावा. नो बॉल. 10 रन. 5 बॉल 10 धावा. आणि हा निर्धाव चेंडू. 1 ओव्हर 10. 3 ओव्हर मध्ये 31 रनाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 3 ओव्हर 1 ओव्हर 10 जिंकण्यासाठी 31 रनाची आवश्यकता आहे. दुसरं षटक घेऊन आलेत राहुल. सामना करतील गोविंद. राहुल आपल्या संघासाठी दुसरं वैयक्तिक षटक घेऊन येतात. सामना करतील गोविंद. पहिला बॉल आणि हा 1 रन. उत्कृष्ट अशा पद्धतीचं बॉलिंग करतायत राहुल. आणि हा दुसरा चेंडू आणि तेवढा जोरात तटवलेला परंतु सरळ हातामध्ये. तिसरा बॉल आणि हा वाईट +1. धाव संख्या झाली आहे 13. 2 बॉल 13. एक मिनिट व्यत्यय असावा. धावसंख्या झाली आहे 14. धावसंख्या झाली आहे 14 आणि हा तिसरा बॉल आपल्या संघासाठी आणि हा 1 रनासाठी तटवलेला चेंडू. धावसंख्या झाली 14. काहीसा स्पीड वाढवण्याची गरज आणि हा डॉट बॉल. चांगली फिल्डिंग सँडीकडून. उत्कृष्ट बॉलिंग. धावसंख्या झाली आहे 15. अजून 1 रनाची त्याच्यामध्ये परंतु आता रन रेट वाढवण्याची गरज. 4 ओव्हरमध्ये 40 रनाची आवश्यकता. स्कोर झालाय 16 आणि हा विकेट. उत्कृष्ट अशा पद्धतीची बॉलिंग राहुल कडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 ओव्हर 16.
25 रनाची आवश्यकता. 12 बॉल 25. अच्छा 12 बॉल 25. थोडी आता मोठा शॉटची रिक्वायरमेंट आहे इथे ओमकार यांच्याकडून. बॉलिंगसाठी आलेत नितेश. 12 बॉल 25 आणि पहिला चेंडू उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला, परंतु नो बॉल. धाव संख्या 2 रनांनी वाढत आहे. धाव संख्या झाली 18. 0 बॉल 18 आणि हा 2 रनासाठी तटवलेला चेंडू. 18-2 20. धाव संख्या झाली आहे 20. बॉल झालाय 1. सामना करतोय ओमकार, बॉलिंग करतोय नितेश. 1 बॉल 20. 21 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि हा उत्कृष्ट अजून एक 2 रनाची प्लस नो. ओ 3 रन खात्यामध्ये जमा झालेले आहेत. नो बॉल. स्कोरर धाव संख्या झाली आहे 23. धाव संख्या झाली आहे 23. बॉल 2. 1 बॉल माफी असावी. 1 बॉल 23. पूर्ण कंट्रोल मध्ये आहे ओमकार इथे आणि पुन्हा एकदा 2 रनासाठी तटवलेला चेंडू. नाही चौका 2 आहे. धाव संख्या झाली आहे 25. 2 चेंडू 25 धावा. जिंकण्यासाठी अजून 16 रनाची आवश्यकता इथून. 2 चेंडू 25 धावा आणि हा अजून एक उत्कृष्ट अशा पद्धतीचा तटवलेला चेंडू 2 रनासाठी. धाव संख्या झाली आहे 27. 3 बॉल 27. 3 बॉल 27. अजून एक आणि हा 1 रन. धाव संख्या झाली 28. जिंकण्यासाठी 13 धावा. उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवले. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही थोडीशी मिसफिल्ड. इथे फिल्डिंग झाली असती तर मॅच चेंज झाली असती. ओमकारचं विकेट हातात होता. आता 5 बॉल शेवटचा बॉल आणि हा उत्कृष्ट पद्धतीने तडा 2 रनासाठी. सुंदर फटकेबाजी रमेश यांच्याकडून. धाव संख्या झाली आहे 1 मिनिट. धाव संख्या झाली आहे 31. 6 बॉल 10 रनाची आवश्यकता आहे. 6 बॉल 10 आणि बॉलिंग साठी आली आहे 41 आहे. 1 मिनिट 40 आहे 41 आहे विन 41 आहे 10. 6 बॉल 10. निखिल आपल्यासाठी महत्वाचं षटक घेऊन आलेत. सामना करतील ओमकार. आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचा बॉल टाकलेला आहे निखिल यांनी. 5 बॉल 10 रनाची आवश्यकता कंपल्सरी चेच्या हिशोबाने. उत्कृष्ट बॉलिंग आणि हात टावलेला चेंडू 2 धावांसाठी. 4 बॉल 8 रनाची आवश्यकता. ओमकार यांना पूर्ण मॅच कंप्लीट करावी लागेल आपल्या संघासाठी. निखिल तेवढेच चांगले बॉलर. 2 बॉल झालेले आहेत आणि हा उत्कृष्ट हा पुन्हा एकदा 3 बॉल 6 रनाची आवश्यकता आपल्या संघासाठी निखिल यांच्याकडून. 3 बॉल 6. का ते 3 बॉल 6 वाचवू शकतात? 3 बॉल 6 रनाची आवश्यकता आहे. एक बाउंड्रीची आवश्यकता ओमकार यांच्यासाठी यांच्या संघासाठी. आणि ही विकेट अतिशय महत्वाच्या वेळी ही विकेट मिळते ओमकारची. जबरदस्त बॉलिंग निखिल यांच्याकडून. जबरदस्त टायमिंग त्यांनी केलं. प्लेयरला पुढे येताना पाहिलं आणि जबरदस्त बॉलिंग मध्ये चेंज आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं बॉलिंग करून ओमकार यांना बाद केलंय. 2 बॉल 6 नाही 2 बॉलचे 4 बॉल झाले ना मित्र. 2 बॉल 6 रन. 1 बॉल इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल 6 काय करतायत निखिल आणि इथे येऊन उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवला चेंडू 2 रनासाठी.
2-2. 1 बॉल 4 रन आणि हा अतितडीचा सामना. 1 बॉल 4 आणि हा विन झालेली आहे सिद्ध सेना 2 रनांनी इथे. सुपर्ब, जबरदस्त शो सिद्ध सेना यांचा. घालवलेली मॅच त्यांनी घेऊन आली आहेत परत आपल्या संघासाठी.